ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। बंडे इकडे समोरून बसा यांच्या मागे। तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारे आयोजित साप्ताहिक सत्संगामध्ये। मागील दोन सत्र झाली ना, एक कुवेशीला आणि एक इथे। तर रामायणचं हे तिसरं सत्र आहे या चालू पर्वाचं। तर आपण पाहतोय श्री रामचरितमानसच्या आधारे अरण्यकांड हा भाग आपण पाहतोय, तसेच वाल्मिकी रामायणसुद्धा, दोन्ही रामायणचं। कारण आजची जी कथा आहे ती इथे फक्त 2 ओळीतच दिलेली आहे, बाकी बरीचशी जी चर्चा होणार आहे ती आपली वाल्मिकी रामायणच्याद्वारेच होईल। तर आपण मागच्या वेळेला पाहिलं की कसं मायावी राक्षस कोण, मारीच, रावणाच्या सांगण्यावरून तयारच होत नव्हता। मग त्याने विचार केला, नाही म्हटलो तर हा रावण मारणार, ह्या राक्षसाच्या हातून मरून तर काय दुर्गतीच होईल। नपेक्षा प्रभू श्रीरामचंद्र कोण आहेत हे त्याला मारीचला माहिती होतं। साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान प्रकट झालेले आहेत, तर त्यांच्या बाणानं जर मृत्यू आला आणि त्यांच्या समोर तर निश्चित मला सद्गती प्राप्त होईल आणि माझ्या जन्माचं काय होईल, कल्याण होईल कायमस्वरूपी, आणि मला मोक्षप्राप्ती पण भेटेल। त्यामुळे त्यानं दुसरा पर्याय निवडला आणि नाविलाज खातर तो तयार झाला। तर असं झाल्यानंतर मग तो मारीच सुवर्णमृग बनून या पंचवटीमध्ये सीतामाई जिथं होत्या आणि प्रभू श्रीरामचंद्र जिथं बसले होते तिथं विचरण करू लागला। आणि ते पाहून सीतामाई त्याला एवढ्या भाळल्या की त्या म्हणाल्या की हे नाथ, हा मृग मला पाहिजे म्हणजे पाहिजे। का पाहिजे? कारण ज्याला आपला 14 वर्षाचा वनवासाचा संपायला काही 1 वर्षच राहिलेलं आहे, जर आपण पुन्हा जाऊ अयोध्येमध्ये तर त्याला आपल्या राजदरबाराची शोभा वाढवण्यासाठी मला हा मृग पाहिजे, म्हणजे मयत करूनच पाहिजे होता ना, भुसा भरून। लक्षात ना। तर प्रभू श्रीरामचंद्र जाणून होते काय ते, आणि सीतामाई पण जाणून होत्या, कारण ह्याच्यापूर्वी चर्चा झाली होती त्यांची, जी लक्ष्मणाला माहीत नव्हती। आणि आता ज्या सीतामाई होत्या त्या कोण होत्या? माया सीता होत्या, म्हणजे दुर्गादेवी सीतेचं रूप घेऊन होत्या। ते कसं ते आज आपण अभ्यासूया। तर त्यानंतर मग ती लीला झाली आणि प्रभू श्रीरामचंद्र गेले पाठलाग करत धनुष्यबाण घेऊन, आणि त्या मायावी राक्षसानं माया रचली आणि मग शेवटी नाविलाज खातर प्रभू श्रीरामचंद्राने जाणलं की हा तर राक्षस आहे, कोणी काय सोनेरी मृग नसून
त्याने बाण सोडला, त्यावर तो धराधरी कोसळला आणि त्यानं आपलं 11 विकर राक्षस शरीर धारण केलं आणि कोसळता कोसळता रावणाचे शब्द त्याला आठवले की काही करून सीता एकटी पडली पाहिजे, असं काहीतरी कर. मग तो मोठ्यानं ओरडला मारताना, कोण? मारीच, हे सीते, हे लक्ष्मण, धाव. ते शब्द कानावर पडले सीताबाईंच्या. त्यावर सीताबाईंच्या पायाखाली जमीनच सरकली लक्षात. आणि त्याबरोबर त्या अतिशय विवळपणे लक्ष्मणाला सांगू लागल्या की लक्ष्मण धाव, तुझे भ्रात्रा, मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू राम नक्कीच काहीतरी संकटामध्ये आहेत, तू जा आणि त्यांचं काय कर, रक्षण कर. तर लक्ष्मण जायला तयार नव्हते, कारण प्रभू श्रीरामचंद्र आज्ञा दिली होती की तू इथंच राहून काय करायचं आहे, सीतादेवींचंच रक्षण करायचं आहे. मग त्या सीतामाईनी खूप विनवण्या केल्या तरी लक्ष्मण ऐकेना. त्याला सीतामाई त्याला खूप हृदयाला टोचेल असं बोलल्या, भयानक. त्यावेळेला मग नावेलाच खातर लक्ष्मण तिथून निघून गेले आणि तिकडून लक्ष्मण निघून गेल्याबरोबर रावणाने इकडे एंट्री केली आणि बळजबरीनं काय केलं, छलकपट करून रावणानं सीतामाईंचं काय केलं, हरण केलं आणि आपल्या रथावरती बसून आता तो रथ हाकत निघाला आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलं होतं मागच्या सोमवारी. तर सीतामाई आता रडून विलाप करतायत. तर इथं स्त्रियांचा स्वभाव सांगितलेला आहे वाल्मिकी रामायणामध्ये की कठोर शब्द बोलण्यामध्ये स्त्रिया एक नंबर असतात आणि त्याचमुळे एका घराची 4 घरं होतात. हे वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलं. बरं, याच्यात पण कुठेतरी येईल, पण स्त्रियांनी पण बोलताना कठोर शब्द वापरू नयेत. हे सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षा देण्यासाठी आहेत, शिक्षण देण्यासाठी आहेत. गुणदोष जे आहेत दाखवले जातात शास्त्रांच्या आधारे, हे कशासाठी असतात की आपण त्याच्याद्वारे जाणून आपल्यामध्ये काय करावे, बदल करावे ना. बदल करण्यासाठी शास्त्रामध्ये आपल्यातले दोष किंवा काय गुण आपण स्वीकारावे हे दाखवलं जातं. स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, कोणीही बोलताना आपल्या वाणीतनं अजिबात कठोर शब्द येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एकदम फारच गत्यंतरच नाही तर समजावण्याच्या भाषेमध्ये ते सुद्धा मृदू स्वभावातच समजावून सांगितलं पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीचं पण तेच कर्तव्य आहे की कोणत्याही स्वरूपात दुसऱ्याची वाणी ऐकून आपण क्षुब्ध न होणे, हा पण एक गुण सांगितला ना शास्त्रामध्ये. प्रत्येक इतर गोष्टीला उत्तर आहे शास्त्रामध्ये. परमपूज्य राधानाथ महाराज हेच प्रिन्सिपल इंग्लिशमध्ये सांगतात, युअर कॅरेक्टर इज जज्ड बाय द वे यू रिॲक्ट फॉर प्रोवोकेटिंग सिच्युएशन्स. तुमचं कॅरेक्टर म्हणजे तुमचं शील कधी टेस्ट केलं जाईल, ज्याला आयुष्यामध्ये तुमच्या प्रोवोकेटिव्ह सिच्युएशन्स आहेत, तुम्हाला उद्विग्न करणाऱ्या काय आहेत घटना घडत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा चित्ताचा किती समतोल ठेवून राहता, याच्यावरती तुमचं कॅरेक्टर निश्चित होणार आहे. त्यामुळे समोरचा कसा वागायचा हे आपल्या हातात कधीच नसतं, पण आपण कशी रिॲक्शन द्यायची हे मात्र आपल्या हातात असतं. त्यामुळे प्रत्येकानं जो भक्तिमार्गामध्ये लागला आहे ॲटलिस्ट त्यानं तरी हा विचार करावा की आपलं जे वागणं आहे ते सौम्य शीतल असावं. कालच मला 22 वर्षापूर्वीचे माझे मित्र भेटले होते खाली, शैलेश आंबेकर. तुम्ही होता का तिथं चर्चेच्या वेळेला? नव्हता. ते सांगत होते की सर पूर्वी कसे होते, रावडी राठोड. मग आमचा तो गिरी फार्मसी सांगत होता, सर म्हणतो आता त्याच्यातले 5% पण राहिले नाहीत. लक्षात. हा फरक आहे जो लोक पण अनुभवतात. मी खरोखरच रावडी राठोडच होतो, भयानकच. आरे केले की सन्नकन वाजवायचोच, मागे पुढे बघायचोच नाही. आयदर तोंडाचं वाजवायचो नाही तर इकडचं वाजवायचो, दोघांपैकी एक वाजवायचो. अशी चळाचळा कापायची कर्मचारी वगैरे, पण आदरयुक्त भीती होती, कोणाला उगाच त्रास दिला नाही. नाठाळाच्या काठी मारायला कधी मागे पुढे घाबरलो नाही, कधी जीवाची पर्वा पण केली नाही स्वतःच्या. आणि तो गुण भगवंतांना कदाचित आवडला असेल. आणि प्रचारक पण असाच लागतो ना, निर्भीड लागतो. शेळपट लोकांचं काम नाही प्रचार करणं, निर्भीड लागतो व्यक्ती. भगवान भक्तच मला निर्भीड असतो. भीती हा शब्दच त्याच्या कोशागारात नसतो. आलं का लक्षात?
भीती हा शब्दच कोशागारात नसतो, पण उर्मटपणा पण असू नये. योग्य कार्यासाठी लढा देणं हे धर्मसंमत आहे. विनाकारण दादागिरी, हुकुमशाही गाजवणं हे चुकीचं आहे. तर इथे आता सीतामाई विलाप करतायत. हा लक्ष्मण तुम्हार नहीं दोसा, सो फल पायऊ कि नेहु रोसा. विविध विलाप करीत वैदेही, भूरी कृपा प्रभु दुरी सनेही. तर हे लक्ष्मण, तुझा काहीच दोष नाही, मीच क्रोध केला, त्याचं हे फळ मला मिळालंय. ते कामात क्रोधोभिजयते श्लोक किती नंबर आहे जरा गुगलला सर्च करा, भगवद्गीतेत 4.62 वगैरे काहीतरी असेल. परवा मी शोधत होतो. कामात क्रोधोभिजयते. सत्तेचाळीस 42 किंवा 62 असं काहीतरी असेल. गुगलला टाका, येईल पटकन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 62 सापडलं. ते बंद करा. अरे मोबाईल बंद करा म्हणून सांगितले ना मी. स्विच ऑफ करा सगळ्यांनी. हो हरिबोल, तुम्हाला नाही सेवा दिली होती, तुम्ही माहिती आहे गुगल आहेत ते. ते बंद करा आता. बरं ठीक आहे, एरोप्लेन मोडवरती टाका, चालेल. हरिबोल, एरोप्लेन मोडवरती टाका पटकन. टाकलत ना? किती नंबर आहे? असू दे, क्षमा करा महाराज, राहू दे, नको राहू दे. बरं असू दे. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिर्भ्रंशा बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यंती. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. त्यामुळे क्रोध काय काय घेऊन येतो बघा. नुसता क्रोध, पूर्वीचा प्रश्न होता आताच खाली, तर क्रोधापासून लांब राहिलं पाहिजे. भगवंत सांगतो तिथे भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात 63वा श्लोक. काय सांगतायत? क्रोधात भवती सम्मोहा. क्रोध आला की तिथं मोह येणार, मोह आला की स्मृती भ्रमित होणार. बरोबर की नाही? जशी येतं सीतामाईंची स्मृती भ्रमित झाली ना, मोह झाला ना त्यांना सोनेरी मृगाचा, स्मृती भ्रमित झाली. एवढं साधं लॉजिक लावू शकलं नाही काय? सोनेरी असा चमकणारा हिरे मणका लावलेला काय पशु असू शकतो का? हिरण असू शकते का? नाही. आणि मग जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश झाला की मग मनुष्याचे सर्वनाश होतो, पुन्हा अंधकूपात पतन. हे अंधकूप म्हटलं आहे. बालावलीच्या कालच्या प्रवचनात भरपूर विस्तृत चर्चा केलेली आहे. पुरुषोत्तम योगमधलं 3रं प्रवचन ऐका सगळ्यांनी जाऊन. त्याच्या पुढे ठीक आहे, एवढा बस झाला आपल्याला पुष्टार्थ. तर इथं मी क्रोध केला याचंच फळ मला मिळालं. आणि जानकीजी भरपूर प्रकारे विलाप करतायत हाय हाय करून. भूरी कृपा प्रभू दूरी सनेही. तर प्रभूंची कृपा तर खूप अगाध आहे, पण तेच प्रभू आता माझ्यापासून खूप खूप काय झालेत, लांब झालेत. कारण रावणानं बलपूर्वक काय केलं, आता सीतामाईंचं हरण केलं आहे. त्यांच्या केअरटेकरनी लांब लांब बसा, एका कोपऱ्यात इकडे बसायचं, एका कोपऱ्यात तिकडे बसायचं घेऊन, तरच ते एकत्र थांबणार नाहीत बाळ. मी प्रवचनाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं. तुम्ही सारखं डिस्टर्बन्स करत राहिले तर मला अजिबात रस येणार नाही याच्यामध्ये. मला रस येणार नाही की तुम्हाला रस येणार नाही. पुढे म्हणतायत बिपति मोरी को प्रभु ही सुनावा, पुरो डास चह रासबद खावा, सीता कै बिलाप सुनि भारी, भय चराचर जीव दुखारी.
तर माझी ही विपत्ती माझ्यावर आलेली, माझ्या प्रभूंना कोण बरं ऐकवेल? आणि जे यज्ञाला अर्पण केलेलं अन्न असतं, म्हणजे जे देवी देवतांना भगवंतांना अर्पण केलेलं असतं, ते पुरोडास चह रासब खावा, म्हणजे गाढव. रासब म्हणजे काय? गाढव. ते यज्ञातलं आहुतीचं अन्न आता कोण खायला निघालाय? गाढव खायला निघालाय. सीता कै बिलाप सुनी भारी, भय चराचर जीव दुखारी. आणि अशा प्रकारे सीतामाई खूप विलाप करते आर्तपणे, हे राम, हे प्रभू, हे नाथ. आणि तिचं ते विलाप ऐकून पूर्ण चराचर जीवसृष्टी सगळे दुःखी झालेत. वनदेवता दुःखी झालेत, सगळे मृग दुःखी झालेत, सगळे भवरे दुःखी झालेत, सगळे पशुपक्षी दुःखी झालेत, सगळे लतापता दुःखी झालेत, सगळे दुःखी झालेत. गिधराज सुनियारत बानी, रघुकुल तिलक नारी पहचानी. अधम निसाचर लिन्हे जाई, जिमि मलेच्छ बस कपिला गाई. तर गिधराज म्हणजे गिधाडांचा राजा, पक्ष्यांचा राजा कोण? जटायूनं सीतामाईंची दुःखभरी वाणी ऐकली आणि लगेच ओळखलं की ही रघुकुल तिलक नारी म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची कोण आहे? पत्नी आहे. कारण गिधराज जटायू हा कोणाचा मित्र होता? परममित्र दशरथ महाराजांचा. दशरथ महाराजांचा मित्र होता आणि त्याला माहिती होतं हे सगळं इतिहास, की असं असं भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई वनवासाला आलेले आहेत. आणि त्यानं त्वरित आवाज ओळखला, अधम निशाचर निल्हे जाई. आणि अधम निशाचर म्हणजे राक्षस अत्यंत वाईट प्रकारे अपहरण करून कोणाला घेऊन चाललाय? सीतामाईला. जसं म्लेच्छ, म्लेच्छ म्हणजे मी काय फोड करत नाही, तुम्हाला माहिती म्लेच्छ म्हणजे कोण? गाईचं मांस खाणारे म्लेच्छ. म्लेच्छ जसे कपिला गाईला बलपूर्वक पकडून घेऊन जातात. कशासाठी? तिची कत्तल करण्यासाठी, अमानुषपणे. सीते पुत्री करसी जनि त्रासा, करी हऊँ जातु धान करनासा. धावा क्रोधवंत खग कैसे, छुटई पबी परबत कहूँ जैसे. हे सीते पुत्री, कारण हे सासरे लागत होते ना त्यांचे, दशरथ महाराजांचे परम मित्र. तर म्हणतात, हे सीते पुत्री तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस, मी ह्या राक्षसाचा काय करेन? नाश करेन. आणि असं म्हणून ते 60,000 वर्ष वयोवृद्ध जटायू, किती वाल्मिकी रामायणमध्ये आले वय त्यांचं 60,000 वर्ष, म्हातारे जटायू, गलित गात्र झालेले, केवळ आणि केवळ भगवंतांची सेवा करायची निरपेक्ष भावानं, स्वतःकडे जे आहे ते झोकून देऊन ह्या भावानं जटायू कसे अतिशय क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी भरारी घेतली रावणाच्या दिशेनं. हे नको ते मोबाईलचा खूळ लावताना पोरांना त्याचे हे परिणाम आहेत. हे सगळ्यांनी शिका. मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. तू का दिलास मुलांच्या हातात मोबाईल सरोज? प्रभुपादांच्या वेळेला हे नव्हतं ना मोबाईलचा खेळ, म्हणून बिचारे प्रभुपाद सांगायचे मागे बसा आपापल्या बाळांना घेऊन. आताच्या मातांकडे एकच वस्त्र, मुलांना गप करायचं. काय काढलं? नाश होणार त्यांना बुद्धीचा, बुद्धीचा खरोखर नाश होणार. माझ्या राहुलला मी 12वीत गेला तरी फटके मारायचो, रडेपर्यंत मारायचो. मोबाईल हातात दिसला आणि मी आलो घरात की मारच खाल्ला त्यानं. का मारायचो तेच मी सांगतोय तुम्हाला, म्हणून मारायचो. तुम्हाला भूषण वाटतंय हे सगळ्यांसाठीच सांगतोय मी. चुकूनही तुमच्या हातातही मोबाईल घेऊ नका तो, कामाची गरज नसताना. तर त्यानं क्रोधानं भरारी घेतली रावणाच्या दिशेनं, जसं की पर्वताच्या दिशेनं इंद्राचं वज्र येतं, बरोबर की नाही? इंद्रानं काय केलं? पर्वत पूर्वी उडायचे असे पंख होते पर्वतांना, आणि मग देवांच्या विमानांना आपटायचे. मग एकदा इंद्रांना आला राग,
त्यानं आपलं वज्र घेतलं आणि सगळ्यांचे पंख कापून टाकले आणि पर्वत मग जिथे आहे तिथे जाऊन बसले बिचारे गपचूप. नाहीतर एवढे मोठे पर्वत, विचार का, हिमालय पर्वत उडायला लागला आहे, उडतोय असा असा. विंध्यगिरी पर्वत उडायला लागला इकडे, महेंद्र पर्वत उडायला लागला. कसं होईल चित्र? मग ते कापून टाकलं पंख, जागच्या जागी बिचारे बसले. तर तसं वज्राचा जसा पाद होतो पर्वतावरती, त्याप्रमाणे ह्या जटायूनं काय केलं, एकदम क्रोधानं उडी मारली रावणाच्या दिशेनं. रे रे दुष्ट ठाड़ किन होई, निर्भय चलेसी न जाने ही मोही, आवत देखी कृतांत समाना, फिर दसकंदर कर अनुमाना. त्यानं जटायूनं म्हणाला, ललकारलं, अरे रे दुष्ट रावणा, थांबत का नाहीस, कुठे चाललास तू निडर होऊन, निर्भय चलेसी न जाने ही मोही, तू मला ओळखत नाहीस. त्याला आवत देखी कृतांत समाना, त्याला पाहिलं रावणानं, काय कृतांत समाना. जटायूचं रूप कसं दिसलं त्याला, यमराजांसारखं दिसलं. मृत्यू समय जर एखादा व्यक्ती असेल, त्याच्या समोर यमदूत आले जातात, त्याला जशी भीती वाटते तशी रावणाला एक क्षण भीती वाटली. कोणाची? जटायूची. एवढ्या क्रोधानं तो काय आक्रमण करून येतो रावणाकडे. फिरी दसकंदर कर अनुमाना, आणि मग रावणानं फिरून बघितलं आणि मग अनुमान केला की मैनाक की खगपती होई, मम बल जान सहित पति सोई, जाना जरठ जटायु एहा, मम कर तीरथ छाडी देहा. जेव्हा फिरून त्यानं पाहिलं तर तो म्हणतोय, हा मैनाक पर्वत तर नाही ना, एवढा भयानक मोठा, जवळजवळ मैनाक पर्वत पुन्हा पंख धारण करून येतोय की काय माझ्यावरती तुटून पडायला. की हा पक्ष्यांचा स्वामी गरुड तर नाही ना, आणि मम बल जाना सहित पती सोयी, आणि पण तो गरुड आपले स्वामी विष्णू यांच्या सकट माझं बल जाणतो. किती अहंकार आहे बघा रावणाला. तो गरुड जर निश्चित नाही, कारण तो माझं बळ जाणतो, मी किती बलवान आहे ते, आणि त्याचा कोण पती स्वामी विष्णू पण जाणतो मी किती बलवान आहे ते. तो नाही येणार. पुढे म्हणतात, मग जवळ थोडे आल्यानंतर निरीक्षण करून पाहतोय रावण, जाना जरठ जटायू ह्या. आता बघितलं हा ते अर्थ म्हातारा जरठ, जर्जर झालेला जरठ जटायू ए हा, मम कर तीर्थ छाडी द्या. हा आता माझ्या हस्तरूपी तीर्थामध्ये आपला प्राणत्याग करायला आलेला आहे. म्हणजे हा एकाच थापडाचा बस झाला याला आता, बरोबर नाही. म्हणजे हातारूपी तीर्थामध्ये हा काय स्वतःची आहुती द्यायला आलेला आहे. की जडकी पत्ती जटायू, काहीच नाही. हा एक तर म्हातारा आहे 6000 वर्ष, त्यामुळे काही टेन्शन नाही अजिबात. सुनत गीध क्रोधातुर धावा, करताल घ्या. सुनत गीध क्रोधातुर धावा, कह सुनु रावण मोर सिखावा, तज जानकी कुशल गृह जाहू, नाही तस होई बहुबाहू. तर हे ऐकता क्षणीच जटायू एकदम क्रोधामध्ये आला आणि वेगानं दौडत आला आणि म्हणाला, हे रावण, माझं सांगणं ऐक, जानकीजींना कुशलपूर्वक सोडून दे आणि त्यांच्या घरी नेऊन पोचतं कर, नाहीतर हे खूप भुजावाल्या रावणा बहुभाऊ, नाही तर असं होई बहुभाऊ, नाहीतर तुझं अशी हालत होईल. ऐक, राम रोष पावक अति घोरा, होई सकल सलभ कुल तोरा, उतरू न देत दसानन जोधा, तब ही गीध धावा करी क्रोधा. हे रावण ऐक, तू सीतामाईला नेऊन त्यांच्या घरी सन्मानपूर्वक सोड, अन्यथा प्रभू श्रीरामचंद्र तुझी काय हालत करतील ते ऐक. काय सांगतायत जटायू? प्रभू श्रीरामचंद्रांच्या क्रोधरूपी अत्यंत भयानक अग्नीमध्ये
तू तुझ्या पूर्ण वंशासकट पतिंग्यासारखा काय होशील, जळून खाक होशील. रावणा ऐक, भस्म होऊन जाईल तुझं. आणि उतरू न देत दसानन जोधा. आणि ह्याच्यावरती जर जसा रावण काहीच उत्तर देत नाही पाहिलं, त्याबरोबर जटायू आता सामोपचार झाला. दाम इथं काय देण्यासारखं नव्हतं, मग दंड. मग जटाने विचार केला, आता सामोपचारानं समजून झाला काय ऐकत नाही, आता ह्याला काय केलं पाहिजे, या दुष्टाला दंड दिला पाहिजे. आणि त्यावर क्रोधानं ते पळत कोणाच्या दिशेने आले, रावणाच्या दिशेने आले. धरी कच बीरत किन्न मही गिरा, सीत ही राखी गिद पुनि फिरा. चोचन मारी बिदारेसी देही, दंड एक भई मूर्छा तेही. तर धरी कच बीरत किन्न महिगिरा. त्यानं काय केले, रावणाचे केस पकडले चोचेतनं आणि त्याला असा हिसका दिला, त्यावर रावण रथावरून खाली कोसळला. तत्पूर्वी रावणाच्या रथाचं वर्णन आले वाल्मिकी रामायणमध्ये, इथं नाही दिलंय. रावणाचा रथ सुद्धा अतिशय जबरदस्त दिव्य होता, रत्नमाणकाने सजवलेला मायावी रथ होता. आणि त्या रथाला अतिशय विस्मयकारक तोंड असलेले 10 गाढव होते जुंपलेले. घोडे नव्हते रावणाच्या रथाला, कोण होते, गाढव. आणि त्यांचा चेहरा तोंड सुद्धा काय होतं, अतिशय म्हणजे विचित्र होतं. असे 10 गाढव होते. तर ह्यानं चोचनं ह्याचे केस पकडले आणि ह्याला खाली खेचला रथावरनं खाली खेचल्याबरोबर ती रावण गडाबडा पृथ्वीवरती पडला. मग किती बलशाली होता, म्हातारा असला तरी. जटायू 60,000 वर्षाचा म्हातारा होता, पण भगवंतांची सेवा करायची म्हणून सगळं त्राण प्रभुपदांसारखं एकवटलं आणि 69व्या वर्षी पाश्चात्य देशात गेले, असुरांच्या प्रदेशात. आणि तिकडे लंका दहन करून आले पूर्णपणे एकट्यानंच. बरोबर की नाही. याच्यावरनं आपल्याला असंच पूर्ण आलं पाहिजे. प्रभुपाद जर 69व्या वर्षी हे कार्य करू शकतात, आपण तर एवढे धडधकड आहोत. 16 माळा जप काय घेऊन बसलेत. प्रभूजींना उद्यापासून टास्क दिलेला आहे 16 माळा जप करायचा. त्यांना ग्रुपमध्ये ॲड केला आत्ताच. प्रभूजींना विशेष आभार मानले पाहिजे. प्रभूजी एकदा झाले माझ्याकडे, एम आर आहेत ते. परवा 4 दिवसापूर्वी एकदा आले. त्यांच्याशी 15 मिनिटं मी वार्तालाप केला, तर प्रभूजी म्हणाले, तुमच्याशी बोलून मला एवढं कृतार्थ झालं की अशा प्रकारचं तत्त्वज्ञान म्हटलं ही प्रभुपादांची कृपा आहे. जे तत्त्वज्ञान आहे ते क्लिअर पाण्यासारखं स्पष्ट करून दिलेलं आहे. आणि कोणी जर हृदय आपलं ओपन ठेवलं तर त्याच्या हृदयामध्ये जाऊन भिडणारं तत्त्वज्ञान आहे. म्हणाले, मी सोमवारी येत होते रत्नारत्न प्रवचनासाठी, एवढ्या स्कूटरवरून आले. स्कूटी आहे ना तुमची. अँड बिफोर टाईम 2 तास 5:30ला जाऊन बसलेत. ही अधीरता पाहिजे आपल्याकडे भगवंतांच्या सेवेची. आणि असाच प्रचार तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकानं समजा आठवड्याला एकाला प्रमोट केलात. अहो मला टेरेसवरती कार्यक्रम घ्यावा लागेल 2 आठवड्यात. बरोबर की नाही. काय राकेश प्रभूजी, हरी बोल. आमचा भात काय 6 किलोच्या वरती जातच नाही. आमची परिगणना किलो भातात असते, किलो तांदूळ. त्यामुळे स्पॉन्सर करण्याच्या खिशाला जास्त जाच नाही. तो जाच होऊ दे अशी मी इच्छा करतो. बरोबर की नाही. तो जाच होऊ दे. भगवंत अशी कृपा करू देत की तिथं 100 किलो तांदूळ कमी पडला पाहिजे. असं भक्ती परिवार फुलला पाहिजे. प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे जटायूसारखे. हेच घ्यायचं आहे ना. नाही तर तुम्हाला लहानपणाची कथा माहीतच आहे हो जटायूची. प्राणपणानं लढला प्रभू श्रीरामचंद्र. तसं आपण लढलं पाहिजे ना प्रभू श्रीरामचंद्रांसाठी, भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार करण्यासाठी. आरदेक तारक कृष्ण उपदेश. जो जो भेटेल त्याला कृष्ण उपदेश करायचा. कोण घेईल कोण सोडेल. मी म्हटलं असतं ह्या एकालाच मी प्रवचन करणार तर ते कधीच झालं नसतं माझ्या हातून. मी जो भेटेल मला, ज्याला 5 मिनिटं वेळ आहे आणि मला जिथं 5 मिनिटं वेळ आहे तिथं आमची हरिकथा चालू होते. मग पेपरवाले पण कधी कधी उपरोधिकपणे छापतात की डॉक्टरांकडे गेलं की पहिले उपदेश मिळतात. काय वाईट आहे. जीवाचं कल्याण होईल ना, परम कल्याण होईल हे जर ऐकलं तर. इंजेक्शन देऊन काय तात्पुरता रोग थोडासा थांबेल, पण हे जर कानावर पडलं रसायन भगवंतांच्या प्रेमाभक्तीचं तर त्याचं अनादी जन्मापासूनचं कल्याण होईल. त्यामुळे प्रत्येकानं काय बनायचं, कंपाऊंडर बनायचं. कंपाऊंडरचं काम काय असतं, औषध वाटणे. बरोबर की नाही. प्रॉपर डॉक्टर आहेत, आपण कंपाऊंडर.
औषध वाटत फिरायचं हरिभक्तीचं. कारण तेच काय आहे, भवौषधी आहे. काय आहे, ह्यालाच भवौषधी म्हटले. भव औषधी म्हणजे भव महारोग जडलेला आहे जीवात्म्याला, की जो रोग साधारणशा औषधानं बरा होणार. भव महारोग, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अनादी काळापासून पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा दुःख, पुन्हा पुन्हा कष्ट, पुन्हा पुन्हा जीवनामध्ये ताण तणाव आणि संकट, हा भव महारोग आहे. आणि या भव महारोगावरती एकच औषध रामबाण आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर केसाला पकडलं आणि रावणाला खाली पाडलं. आणि मग सीतई राखी गीत पुनी फिरा, सीतामाईंना एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. लक्षात. आणि पुन्हा फिरून आले कोण, जटायू, रावणावरती अटॅक करण्यासाठी. चोचन मारी बिदारसी देही, दंड एक भये मूर्छा तेही. आणि आपल्या चोचींनी मारून मारून रावणाचं शरीर विदीर्ण करून टाकलं. आणि असं झालं की एका घडीसाठी रावण जवळजवळ मूर्छा जेवून पडला. हां, भरपूर युद्ध झालं फायटिंग, पण इथं एकाच श्लोकामध्ये सांगितलं, इथं एकाच दोह्यामध्ये. मला वाल्मिकी रामायणाच्या आधारे सांगतो. झालं, संपलं, तेवढंच आहे, एकच श्लोक आहे. तर जटायूचं आणि ह्याचं घनघोर युद्ध झालं रावणाचं. आकाश मार्गे जटायू असे यायचे पंख पसरून जोरात, आणि आपल्या नख्याने रावणाची पाठीला असं नख्या घुसवायचे आणि ओरवाडायचे तीक्ष्ण नख्या. रावणाचं मुकुट पाडून टाकले, रावणाचे केस पकडून त्याला जमिनीवर आपटले. रावणाच्या रथाचा चकणाचूर करून टाकला, रथ मोडला. रावणाचे जे 10 गाढवं होती रथ जुंपणारी, त्या 10च्या 10 गाढवांना मारून टाकलं. रावणाच्या हातातलं धनुष्यबाण तोडून टाकलं. किती जबरदस्त बलशाली, विचार करा. हे सगळं बळ केवळ भगवंतांच्या स्मरणानं आलं होतं, की मला भगवंतांचा कार्य करायचं आहे. बस हा ज्याच्या हृदयात भाव असेल ना, त्याला अमाप बल भगवंत प्रदान करतात. जसं प्रभुपादांना प्रदान केले, अमाप बल प्रदान करतात भगवंत. तर अशा प्रकारे रावणाचं पूर्ण शरीर छिन्न विछिन्न करून टाकलं. पण रावणानं सुद्धा तत्पूर्वी जटायूंवरती एवढे बाणांचे वर्षाव केले की पूर्ण जटायूचं अंग जे आहे ते रक्तबंबाळ झालं. आणि असं वर्णन आहे की आपल्याकडे ती छोटी पूर्वी गादी यायची बघा, ज्यामध्ये टाचण्या टोचून ठेवायचो आपण, स्पंज, तसं जटायूच्या शरीरावरती एवढे बाण लागले, हजारो बाण लागले जटायूला. आणि संपूर्णपणे रक्त बाहेर पडते. आणि असं मोठं युद्ध झालं. आणि बघता बघता रावणाला कळलं की जटायूचं आता काय त्राण आता कमी झालेला आहे. तरीसुद्धा जटायूनं पुन्हा एकदा मागून झडप घातली. रावणानं काय केलं, असा मागच्या मागे हात केला आणि त्यावर जटायू थोडेसे धडपडले. तर मध्यंतरीच्या काळात जटायूनं आपल्या चोचीनं रावणाचे एका बाजूचे उजव्या बाजूचे 10 हात सुद्धा काढून टाकले. पण रावणाचं ते हात पुन्हा ब्लूक करून परत बाहेर आले. रावण असा मरणार नव्हता ना, बरोबर की नाही. 10 हात तोडून टाकले रावणाचे जटायूनं एका बाजूचे उजव्या बाजूचे. रावणाचे पुन्हा हात आले. सगळी आयुध तोडली तरी पुन्हा प्रकट व्हायची. आणि तब सक्रोध निसीचर खिसियाना, काढेसी परम कराल कृपाना, काटेसी पंख परा खग धरणी, सुमिरी राम करी अद्भुत करणी. तर तेव्हा त्या रावणानं अतिशय क्रोधानं काय केलं, अत्यंत आपली भयानक अशी तलवार काढली आणि त्या तलवारीनं जटायूचे पंख छाटून टाकले. दोन्ही पंख छाटल्यावरती जटायूला काय हालता येईना, डुलता येईना, बरोबर की नाही. आणि त्याबरोबर पक्षी जटायू भगवान श्रीरामांच्या अद्भुत लीलेचं स्मरण करत करत पृथ्वीवरती धाराधरती कोसळला. प्राण सोडले नाहीत, कारण प्राण सोडायची अवस्था आली होती तरी पण प्राण सोडले नाहीत. ते का सोडले नाही याचं कारण पुढे आलेलं आहे. सीतहि जान चढ़ाही बहोरी,
चलाउताईल त्रासन थोरी, करते बिलाप जाती नभसीता, व्याध बिबस जनु मृगी सभीता. सीत ही जान चढाई बहोरी. आणि मग उतावळा होऊन रावणानं काय केलं, सीतामाईंना पुन्हा रथावर चढवलं. इथे असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, रथ मोडला, बरोबर की नाही. आणि मग तो मायावी होता, आकाशमार्गाने उड्डाण करून गेला. इथं पुन्हा रथावर चढवलं असं वर्णन आहे. आणि अतिशय उतावळा झाला, पण त्याला भीती पण तेवढीच वाटत होती. हरे कृष्ण. प्रसाद वितरणासाठी झालेले आहेत. गाड्या लेट का होतात भक्तांच्या काय कळत नाही. तिकडे ह्याच्यामध्ये ना ज्याला भागवत चालू झालं गंगातटी, त्याला सगळी सभा पहिली येऊन बसली होती. आणि मग शुकदेव गोस्वामी प्रकट झाले. गुरु महाराज सांगतात कधी ते मिस्किलमध्ये, ते सांगतो मी. मला असतात प्रत्येकाचे काय ना काय प्रॉब्लेम्स, ठीक आहे, पण कटाक्ष ठेवा थोडासा की लवकर येणं शक्य होईल. कारण ते एवढं लांब तुम्ही येणार, एवढे पैसे खर्च करून येणार आणि त्याच्यातलं तासभर मिस करायचं, मला वाईट वाटतं ते. कारण 1000 रुपये आता पेट्रोल महाग झालेलं आहे, एवढं लांब यायचं तर 1000-1200 रुपयाचं पेट्रोल पाहिजे गाडी खर्च. सो प्रयत्नपूर्वक लवकर यायचा प्रयत्न करा सर्वांनी. आणि याच अजिबात चुकू तर अजिबात नका. तर सीतामाई आकाशातच विलाप करत आहेत. अतिशय जसे की एखादं हरिण एखाद्या व्याधाच्या जाळ्यामध्ये अडकलं असेल आणि तो व्याध त्याला जिवंतपणेच खांद्यावर मारून घेऊन चालला आहे, ते जसं विलाप करतं हरिण, तसं सीतामाई विलाप करतायत. हे राम, हे नाथ, हे प्रभू. गिरी पर बैठे कपिन्न निहारी, कही हरि नाम दिन पटडारी, ए विधि सित ही सोलय गयऊ, बना शोक मह राखत भयऊ. तर तिथून जाताना, आकाशमार्गे जाताना सीतामाईने पाहिलं की एका गिरी पर्वतावरती काय काही माकडं बसलेली आहेत, 5-6 माकडं. आणि ती माकडं पाहून त्याच्यामध्ये कोण होते, हनुमानजी होते, सुग्रीव होते, अंगद होते. सीतामाईने माहीत नव्हतं त्यावेळेला. माकडांना पाहून सीतामाईने काय विचार केला की कदाचित माझे नाथ ह्या मार्गाने येतील. तर त्यांनी काय केलं, पटकन आपल्या वस्त्रामध्ये, एका बहिर्वस्त्रामध्ये आपले दागदागिने बांधले, पायातले नुपूर, गळ्यातले, कानातले काढले आणि बांधले आणि त्या माकडांच्या दिशेनं काय केले, भिरकावले. आजही ते ठिकाण कुठे आहे, किष्किंधा क्षेत्री आहे. लक्षात ना, हे किष्किंधेतलं आहे वर्णन, म्हणजे हम्पी आताचं. आणि ती गुहा पण आजही आहे जिथं सीतामाईची दागिने ठेवले, ती जागा पण आहे. तुम्ही गेलाय हम्पीला? ती जागा बघितल्या आहेत? नाही बघितल्या आहेत, ठीक आहे. एकदा आता आमच्यावर चला. तर बन अशोक मह राखत बहू. आणि अशा प्रकारे रावणानं काय करून गेला, समुद्र क्रॉस करून लंकेला आला. आणि सीतामाईंना इथं वर्णन आलं आहे की अशोक वनात ठेवलं. अशोक वनात ठेवण्यापूर्वी रावणानं सीतामाईला भरपूर काय केल्या, विनवण्या केला. कारण रावण भले जरी राक्षस असला तरी पण त्याला हे माहिती होतं की कोणत्याही स्त्रीला तिच्या सहमतीशिवाय वश करायचं नाही. आणि तसा त्याला शाप पण होता, जर एखाद्या स्त्रीला तू काय केलास, तिच्या इच्छेविरुद्ध तू उपभोगायचा प्रयत्न केलास तर तुझी राख रांगोळी होऊन जाईल. कोणत्या तरी अप्सरेनं दिला होता ना त्याला, कधीतरी ऐकलं होतं मी लहानपणी, ते आठवलं ते सांगतो तुम्हाला. इथं कुठं वर्णन मला सापडलं नाही, पण मी आजोबांच्या मुखातून ऐकलं होतं. त्याला रावणाला शाप दिला होता कुठच्या तरी अप्सरेनं की जर त्यानं जबरदस्ती उपभोगायचा प्रयत्न केला एखाद्या स्त्रीला तर तो काय होईल, जळून भस्म होईल. त्यामुळे रावणाला ही भीती पण होती. मग रावणानं आपलं पूर्ण ते लंका, सोन्याची नगरी सीतामाईनं जबरदस्ती फिरून दाखवली. दासिंग करूया रावणाबरोबर 100 दास दासी असायचे एक वेळेला. आणि तो म्हणायला लागला, हे सीते, तुझं सौंदर्य एवढं अवर्णनीय आहे, तू एवढी गोरीपान आहेस की, आणि मी ह्या त्रैलोक्याचा स्वामी आहे, तू ज्याच्याबरोबर राहतेस, वनात फिरतेस, तो काय तू घेऊन बसलीस, एक राजपुत्रच तर आहे ना.
तर तो राजपुत्र मी असा चिरडून टाकेन. आणि त्यामुळे तू काय कर, तू एकाग्र चित्तानं काय कर, माझ्यावरती प्रेम करायला लाग, म्हणजे मी तुला माझी पट्टराणी बनवून टाकेन. आणि तुझ्या दिमतीला मी एकाला 5,000 दासी देईन, तुला सगळ्या रत्नमाणकांनी मडून टाकीन. तर सीतामाई काही ऐकल्या नाहीत. आणि त्याबरोबर रावणानं मग काय केलं, अक्राळ विक्राळ राक्षसींच्या ताब्यात सीतामाईंना दिलं आणि तिला नेऊन अशोक वाटिकेमध्ये सोडलं. अशोक वाटिकेमध्ये सीतामाईंना सोडलं आणि राक्षसींना तंबी दिली की हिला काय करून टॉर्चर करा, पण हिला काय करायचं, माझ्यावर लग्न करायला तयार करायची जबाबदारी तुमची. आणि सीतामाईला पण सांगितलं, सीतामाई एक गवताची काडी अशी मध्ये धरून त्याच्याशी वार्तालाप करायची रावणाबरोबर, की तू काय जाणतोस, माझे नाथ जे आहेत ते साक्षात भगवंत आहेत, त्यांचे बाहुबळ एवढे शक्तिशाली आहेत की ते दोघंही भाऊ निश्चित इथं येतील आणि तुझा नाश करतील. त्यावेळेला रावणानं मग धमकी दिली, तुला मी 12 महिने देतो वेळ. किती? 12 महिने. या 12 महिन्यामध्ये एक तर तुझं मन वळव, नाहीतर तुझ्या ह्या सुंदर कांतीची बोटी बोटी करून मी ते ब्रेकफास्टमध्ये खाऊन टाकीन, फ्राय करून. काय धमकी दिली सीतामाईंना, एक तर तू माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार हो, नाहीतर तुझ्या ह्या पूर्ण सुंदर देहाची काय करेन मी, बोटी बोटी करेन आणि सूप बनवून पिऊन टाकेन ब्रेकफास्टमध्ये. त्याबरोबर सीतामाई अतिशय भयभीत विलाप करत बसल्यात आणि त्यांनी भगवंतांच्या विरह दुःखामध्ये अन्न पाण्याचा पण त्याग केला. अन्न पाण्याचा त्याग केला आणि बरेच दिवस झाले तर तिकडे संपूर्ण चराचर अन्न पाण्याविना तडफडू लागलं. पण सीतामाई जगज्जननी आहेत, बरोबर की नाही, आणि त्याच उपाशी. त्यावर ब्रह्मदेव इंद्रदेवाकडे गेले, म्हणले इंद्रदेव असं सीतामाई काय करतायत, अत्यंत घनघोर उपवास करतायत आणि जर तो उपवास सफल झाला तर रावण काय मरणार नाही, काहीतरी अघटित घडेल. त्यापेक्षा तू काय कर, आपल्याला यज्ञाद्वारे जी आहुती येते ती सगळी आहुती देवी देवतांसाठी असते ना, पोषणासाठी, ते विष्णूंचा पण त्याच्यामध्ये भाग असतो. तर ही सगळी आहुती नेऊन तू काय कर, सीतामाईंना नेऊन दे, त्यांना ग्रहण करायला सांग आणि त्यांना वचन दे की लवकरच तुझे नाथ प्रभू श्री रामचंद्र काय येतील आणि तुला सोडवतील रावणाच्या कचाट्यातनं. त्याबरोबर इंद्रदेव निद्रादेवीला साक्षात सोबत घेतले आणि अशोक वाटिकेमध्ये आले निद्रादेवीला सोबत घेऊन. आणि मग निद्रादेवीनं सगळ्या राक्षसींना काय केलं, झोपेचं औषध देऊन टाकलं. असं गोळी द्यावी लागली नाही, असं बस तिने इच्छा केली आता सगळे झोपतील, घोरायला लागल्या, सगळे राक्षसिणी घोरायला लागल्या. त्याबरोबर इंद्रदेव सीतामाईंच्या जवळ आले आणि दंडवत करून म्हणाले, हे माते, तू दुःख का करतेस, एवढा विलाप का करतेस, निश्चितच लवकर प्रभू श्रीरामचंद्र काय येतील इकडे लंकेला आणि तुला रावणाचा वध करून तुला घेऊन जातील. पण तू आता उपवास सोड. आणि मग त्यांनी यज्ञाची आहुती आणलेला प्रसाद सीतामाईंना खायला दिला आणि मग सीतामाईने पण प्रसन्न होऊन तो प्रसाद खाल्ला. आणि इंद्राने सांगितलं की हा प्रसाद तुम्ही खाल्लात की तुम्हाला पुन्हा भुगतान लागणारच नाही, दिव्य प्रसाद होता ना तो. असं सीतामाईने प्रसाद खाल्ला आणि प्रसन्न झाल्या. आणि मग इंद्रदेव आणि कोण निद्रादेवी निघून गेले. तर पुढे इथं काय सांगितलंय बघूया. हारी परा खल बहुबिधी भय अरु प्रीती देखाई तब अशोक पादप तर राखीसे जतन कराई. तर सीताजींना खूप प्रकारे भय दाखवून काय झालं, तो दुष्ट हरला. तेव्हा त्याने यज्ञ प्रयत्न करून व्यवस्था केली आणि अशोकाच्या वृक्षाखाली त्यांना ठेवून दिलं. जेही विधी कपट कुरंग संग धाये चले श्रीराम सो छबी. आता प्रसंग बदलला, आता पुन्हा आपण कुठे आलो, इकडे आलो, नाशिकमध्ये आलो पुन्हा. आता प्रसंग बदलला, सीतामाई पोचल्या अशोकवनामध्ये. आता इकडे त्याच पिरियडला काय झालं याचं वर्णन आहे. जेही विधी कपट कुरंग संग धाई चले श्रीराम सो छबी सीता राखी उर रटती रहती हरिनाम. तर सीतामाई प्रभू श्रीरामचंद्रांचं ध्यान करतायत. कोणत्या रूपाचं ध्यान करतायत,
जे प्रभू श्रीरामचंद्र त्या कपटी मृगाच्या मागे गेले होते धावत, धनुष्य बाण घेऊन, सुंदर श्याम सुंदर वर्ण, घन निळा मेघाचा वर्ण आणि संन्यास वस्त्र धारण केलेले, आणि त्या रूपाचं हृदयामध्ये अवलोकन करून आणि प्रभूचं राम नाम रटत सीतामाई काय करतायत, ध्यान करतायत अशोकवनामध्ये भगवंतांचं. रघुपति अनुज ही आवत देखी, बाहिज चिंता किन्हि विशेषी, जनक सुता परिहरिहु अकेली, आयहु तात बचन मम पेली. तर इकडे रघुपती अनुज ही आवत देखी, ज्याला रघुपतींनी पाहिलं की आपले अनुज म्हणजे लक्ष्मण काय येत आहेत, आपल्या दिशेने येत आहेत, त्याबरोबर त्यांच्या हृदयामध्ये चिंतेची पालचूक चुकली, बरोबर की नाही. आणि असे म्हणाले, जनक सुता परिहरिहु अकेली, हे भाई, हे लक्ष्मण, तू जानकीला एकटीला सोडून माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून कुठे बरं चाललास, इकडे का आलास तू. आय हो तात वचन मम पेली, माझं वचन तुला दिलं होतं, मी आज्ञा दिली होती की सीतामाईंना जंगलात एकट्याला सोडू नकोस, तर तू वचन मोडून तू इकडे का बरं आलास. लक्ष्मणा, निशिचर निकर फिरही बन माही, मम मन सीता आश्रम नाही, गई पद कमल अनुज कर जोरी, कहेव नात कछु मोहिन खोरी. तर निशिचर निकर फिरही बन माही, अरे राक्षसांचे झुंडच्या झुंड या वनामध्ये फिरत आहेत, आणि माझ्या मनामध्ये असं येतंय की आता सीतामाई आपल्याला आश्रमात पण भेटणार नाही. गईपद कमल अनुज कर जोरी, आणि हे अनुज लक्ष्मण, मी तुला हात जोडून विनंती केली होती, सांगितलं होतं की नाही, इथं लक्ष्मणजी सांगतायत, गही पद कमल अनुज कर जोरी, कहेऊ नाथ कछु मोहिन खोरी. तर लक्ष्मणजी श्रीरामजींचे चरणकमल पकडून त्यांना खूप अर्थपणे सांगतायत की हे नाथ, माझा काहीच दोष नाही आहे, बरोबर की नाही. लक्ष्मण काय सांगतायत, हे प्रभू, माझा काहीच दोष नाही आहे. आता ह्याच्यामध्ये अनुज समेत गए प्रभु तहवा, गोदावरी तट आश्रम जहवा, आश्रम देखी जानकी ना, भय बिकल जस प्राकृत दीना. आश्रम देखी जानकी हिना, गोदावरी तटी आश्रमामध्ये आले दोघे, आणि पाहिलं तर आश्रमामध्ये सीतामाई जानकी नाही आहेत. भय बिकल जस प्राकृत दिना, आणि अत्यंत साधारण मनुष्यासारखे काय झाले, भीतीनं व्याकुळ झाले आणि दीन दुःखी झाले. कोण, प्रभू श्रीरामचंद्र. हा गुण खानी जानकी सीता, रूपशील व्रत नेम पुनीता, लक्ष्मण समुझाए बहुभाती, पूछत चले लता तरुपाती. आणि विलाप करू लागले, रडू लागले प्रभू श्रीरामचंद्र, म्हणू लागले, हे गुणांची खाणी सीतामाई. पत्नीसाठी पती आणि पतीसाठी पत्नी ह्या गृहस्थ जीवनामध्ये तेवढेच आवश्यक आहेत. आजच्याच एक पेशंटचं उदाहरण मी सांगतो. आज एक माझ्याकडे पेशंट आलं होतं, दाम्पत्य, तरुण आहेत, पण मी बघितल्या डायग्नोज केलं की सिव्हिअर ॲनिमिया आहे. तर त्यांची बिचारी बायको आज सकाळपासून डोकं दुखतंय, अंग दुखतंय म्हणून उठलीच नाही, आणि ह्याला पण तरुणच आहे 36 वर्षाचा, तर त्याला पूर्ण जुवेनाल आर्थरायटिस, मायग्रेटरी पॉलीआर्थरायटिस, उड्या मारणारा संधिवात, इकडून तिकडे तिकडून इकडे. तर आले, तर म्हटलं बायकोचं रक्त तपासूया. तिचं हिमोग्लोबिन 6 ग्रॅम आलं, आणि मग हा म्हणाला, सर मला पण दाखवायचं, असं असं मला 10 वर्ष त्रास, सगळे डॉक्टर करून फिरलो, आता तुमच्याकडे आलो आहे. म्हटलं तू फास्टिंग आहेस की खाऊन आला आहेस. तर सर म्हणतो, बायको सकाळपासून उठलीच नाही, काय खाणार, उपाशीच आहे मी पण, 12 वाजले तरी हा उपाशीच. बघा अशी अवस्था होते. बायको पण तेवढीच महत्त्वाची. लक्षात ना, प्रभुपाद सांगतात तसं, थोडं लुटूपुटू भांडा. परवाच्या दिवसात सांगितलं होतं ना तुम्हाला, वाचून दाखवलं मी, लुटूपुटू भांडा, पण ते घटस्फोट घेईपर्यंत नका हे करू, ताणू ते लग्न नाही, ते व्यभिचार आहे, माकडाची वृत्ती आहे. एकमेकावरती प्रेम करा आणि एकमेकांनी म्हणून भगवंतावरती प्रेम करा, हा गृहस्थ धर्म आहे.
कारण एक चाक जर लडबडलं तर दुसऱ्या चाकाला उपाशी राहावं लागते. आणि माणसाचं आयुष्य कधी वाढतं माहिती आहे? माणूस जेव्हा सुखा समाधान घरामध्ये राहतो, सुखा समाधान जेव्हा 2 घास त्याला खायला मिळतात, तेव्हा निश्चित आयुष्य वाढतं. कारण हे सुख समाधान ब्रेनमध्ये असलेली पिनियल ग्लँड जी सुप्तावस्थेमध्ये असते भौतिक कर्मी लोकांच्या, ते सुख समाधान ही पिनियल ग्लँड जागृत होते. त्यामुळं योगाभ्यासानं होते. सगळ्यात जास्त जागृत होते ते परोपकार केल्यामुळं. आणि परोपकाराचीच कथा ह्या जटायूच्या याच्यातून आपण शिकणार आहोत. भगवंत परोपकारी व्यक्तीचं गुणगान एवढे केलेत ना, ह्याच्यात अलौकिक गुणगान केलेले आहेत परोपकारी व्यक्तीचं. जो व्यक्ती इतरांना निस्वार्थपणे देण्याचीच कला जाणतो त्याची पिनियल ग्लँड सगळ्यात जास्त जागृत होते. मग तुम्ही किती तपश्चर्या करा, आणखीन हठयोग करा, काही करा, काही जागृत होणार नाही. पण जर तुमच्यामध्ये परोपकारी वृत्ती असेल, इतरांना बस द्यायचं जाणता, तुम्ही इतरांसाठी झिजायचं जाणता, तर तुमची निश्चित पिनियल ग्लँड जागृत होणार, जी पिट्युटरी ग्लँडच्या बाजूला असते. ज्यांनी सायन्स थोडंफार अभ्यासलं आहे, मनुष्य कवटी, त्यांना हे कळेल मी काय सांगतोय. तर तुम्ही समजून घ्या, मेंदूच्या बेसला 2 ग्रंथी असतात जे आपल्या पूर्ण शरीराचं संवहन चालवतात. हे शरीर निरोगी ठेवायचं काम ह्या 2 ग्लँडचं आहे. एक पिट्युटरी ग्लँड जी ॲक्टिव्ह असते आणि पिनियल ग्लँड ही सुप्त असते. आणि पिनियल ग्लँड केवळ आणि केवळ आध्यात्मिक साधनेनं आणि आध्यात्मिक कर्मानेच जागृत होते. त्याला काही जण तिसरं नेत्र पण म्हणतात, लक्षात ना. तर हे तिसरं नेत्र जागृत त्याच वेळेला होईल ज्याला तुम्ही निस्वार्थपणे काय कराल, भगवंतांचं भक्तिभजन कराल आणि भगवंतांची भक्ती इतरांना निस्वार्थपणे वितरित कराल. निश्चित जागृत होईल. त्याच्यामध्ये तुम्ही कसलीही सेवा करा, क्षुल्लकशी क्षुल्लक सेवा करा, भल्या पाठे ब्रह्म मुहूर्तावरती उठून नामस्मरण करा, साधना करा, जप करा, निश्चित तुमच्यातलं एक दिव्य चैतन्यमय तत्व जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या चैतन्यमय तत्वाकडे अगाध क्षमता आहेत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर लक्ष्मणजी समजावत आहेत त्यांना. तर राम म्हणतायत रडून रडून, डोळे लाल झाले प्रभू श्रीरामचंद्रांचे. रूपशील व्रत नेम पुनिता, की माझी सीता किती रूपवान होती, किती शीलवान होती, किती व्रतवैकल्य करायची आणि किती नियमांची आग्रही होती, पवित्र होती. हे सीते लक्ष्मण समुझाय बहुभाती. लक्ष्मणजी अनेक प्रकारे आपल्या बंधूला समजावत आहेत. पूछत चले लता तरुपाती. पण प्रभू श्री रामचंद्र प्रत्येकाला विचारतायत. प्रत्येक लतेला विचारतायत, वेलीला विचारतायत, तरू म्हणजे वृक्षाला विचारतायत, गवतांच्या पात्यांना विचारतायत, पानांना विचारतायत, अजून कोणाला विचारतायत, पक्ष्यांना विचारतायत, पशूंना विचारतायत, भवऱ्यांना विचारतायत. आणि तुम्ही विचारतायत की तुम देखी सीता मृगनयनी, तुम्ही माझी मृगनयनी सीतेला पाहिलं का? त्याच्यानंतर मग पोपट, कबूतर, हिरण, मासा, भवरे, कोयल सगळ्यांना विचारतायत. त्याच्यानंतर मग आता बघा फुलांना विचारतायत. कुंदकली, अनार, बिजली, कमल, चंद्रमा आणि अहिभामिनी म्हणजे नागांची पत्नी नागिण, ती पण वाटेत कुठे दिसली तिला पण विचारतायत. अहिभामिनी नागपत्नी नागिण, वरुण पाश, कामदेव, धनुष, हंस, गज, सिंह या सगळ्यांना विचारतायत. आणि पुढे काही फळांना पण विचारतायत. बेलफळ आहे जसं की, त्याच्यानंतर श्रीफळ आहे, कनक आहे, केळं आहे. कुठे तुम्हाला सीतामाई दिसली का? मग पुढे अतिशय व्याकुळ झालेत प्रभू श्रीराम. किमी सही जात अनख तोही पाही, प्रिया बेगी प्रकटसी कस नाही, हे विधि खोजत बिलपत स्वामी, मनहु महाबिरहि अति कामी. किमी सही जात अनक तोही पाही. हे सीते
तू ही कोणती बरी स्पर्धा आरंभली आहेस? मला वाटतं तू कुठेतरी लपून बसली आहेस. तू असं काय करतेस? प्रिया बेगी प्रकटसी कसं नाही. तू आता हा खेळ थांबव आणि शीघ्रपणे प्रकट हो. अजूनही आस लागून राहिली. एक तर हृदय सांगतंय, मन सांगतंय की सीतेला कोणत्या तरी राक्षसानं पळून येऊन खाऊन टाकलं असणार. बरोबर की नाही? राक्षस खायचे ना, मनुष्याला दिसला की त्याला पकडून खायचे वनामध्ये. आणि ही तर एवढी सुकुमार सुकोमल राक्षसाची मेजवानी झाली असणार. असा एक भाव हृदयामध्ये एक भाव त्यांना म्हणतो की नाही, सीता कदाचित कुठेतरी खेळ खेळत असेल माझ्याबरोबर. मी कसा विलाप करतो तिच्यासाठी. बरोबर की नाही? गुरु महाराज एकदा अमेरिकेत गेले होते. ते एकदा ते कुठच्या तरी बीचवरनं जात होते. तर ते काय तिकडे आपल्याकडे सॅटर्डे नाईट फीवर असतो, तिकडे फ्रायडे नाईट फीवर असतो. शुक्रवारी संध्याकाळची वेळ होती. तर बिचारे ते यजमान त्यांना ट्राय करून झालं होतं. खूप गर्दी होती आणि खूप जोडपी इकडून तिकडून रस्त्यावरनं जात होती. गुरुबाई म्हणाले इकडे कसला मेळा लागला आहे? तो म्हणतो दिस इज फ्रायडे नाईट फीवर. व्हॉट इज फ्रायडे नाईट फीवर? ते हे इकडं ह्यांना 5 दिवस काम असतं आणि मग शनिवार रविवार सुट्टी असते. मग शुक्रवारच्या संध्याकाळी हे सगळे बाहेर पडतात घराच्या बाहेर आणि नुसतं रात्रभर ड्रग्ज, दारू, नशा, पाणी, धिंगाणा. धिस इज फ्रायडे नाईट फीवर. मला वाटलं काहीतरी फीवर वगैरे असेल लक्षात ना. तर प्रभू श्री रामचंद्र इथं म्हणतायत की तू आता शीघ्र प्रकट हो. येही बिधी खोजत बिलपत स्वामी. आणि अशा प्रकारे अनंत ब्रह्मांडांचे स्वामी, महान स्वरूपशक्ती भगवान श्री रामचंद्र विलाप करतायत. कसं तुलसीदासजी सांगतायत, मनहु महाबिरही अतिकामी. जसा की एखादा अतिकामी पुरुष. इथं टोला पण मारला आहे बरं का. जास्त आसक्त बनू नका पत्नीवरती आणि पुरुषावरती. हे भगवंत लीला आहे. तुलसीदासना माहिती आहे त्याच्यातलं रहस्य काय आहे ते. काय म्हणतायत? मनहु महाबिरही अतिकामी. जसा अतिकामी पुरुष असतो आपल्या स्त्रीवर अत्यंत आसक्त असतो आणि तो जसं त्याची स्त्री हरण झाल्यानंतर जसा विलाप करतो तशा अत्यंत कामी पुरुषासारखे कोण विलाप करत होते? आणि ह्यालाच फसल्या ना सती माताजी. भगवान शंकर, ती वेगळी कथा आहे, सांगितलेली आहे आपण आपल्या फोल्डरमध्ये आहे रामायणच्या. पुढे सांगितलंय बघा. का म्हटलंय असं? मनो महाबिरही अतिकामी. म्हणजे अतिकामी पुरुषार्क विलाप करतायत. परंतु पुढे तुलसीदासजी सांगतायत, पुरन काम राम सुख रासी. मनुज चरित कर अज अविनाशी. आगे परागिद पति देखा. सुमिरत राम चरण जिन रेखा. पूर्ण काम राम सुख राशी. प्रभू श्रीरामचंद्र काय आहेत? पूर्ण काम आहेत. त्यांना स्वतःच्या आनंदासाठी इतर कोणावरती अवलंबून राहायची आवश्यकता नाही आहे. मग ते सीतेसाठी विलाप का बरं करतील? ते पूर्ण काम आहेत. सीतामाई कधीच त्यांना सोडून जात नाही. त्यांच्या लादणी शक्ती आहेत, त्या कशा सोडून जातील त्यांना? इथं फक्त एक काय चाललं आहे? खेळ चाललेला आहे, लीला चाललेली आहे. रावणाचा वध करायचा आहे आणि विप्रलंब भाव पण अनुभवायचा आहे. त्या कारणाखातर मोबाईल बंद करा. मनुज चरित कर अज अविनाशी. का असं विलाप करतायत भगवंत? जे अजन्म आहेत, पूर्ण काम आहेत, आनंदाच्या राशी आहेत, ते अविनाशी श्रीराम मनुष्य चरित्र करत आहेत. आगे परा गिदपती देखा. आणि त्याने पुढे चालतं चालतं काय पाहिलं? सगळ्यात पहिलं त्यांना दिसलं सीतामाईंच्या सकाळीच विणलेली फुलांची माळ. कारण ती फुलं भगवान श्रीरामचंद्र स्वतः आणून दिली होती सीतामाईंना. पहिलं ती विखुरलेली फुलं पाहिली आणि माळ पाहिली आणि लक्ष्मण ही बघ, हीच ती फुलं जी मी सकाळी सीतेला आणून दिली होती आणि तिनं तिची माळ बनवली असून ही बघ इथे. जरा पुढे गेले तर त्या रथाचे तुकडे तुकडे पडलेले दिसले. अजून जरा पुढे गेले तर त्यांना ती 10 गाढवं विचित्र मुखाची रक्तबंबाळ होऊन मरून पडलेली दिसली. असं पुढे जाऊन बघितलं तर ते रावणाचे गदा, धनुष्य मोडलेलं पडलं, बाणांचे भाते पडले होते. आणि मग ते म्हणले
की नक्कीच इथं सीतामाई आली होती. आणि जरा पुढे गेले तर हा अकराळ विक्राळ जटायू पक्षी रक्तबंबाळ झालेला. तर लक्ष्मण म्हणाला की राम, हाच तो राक्षस आहे ज्यानं आपल्या सीतामाईला खाऊन टाकलं, रक्तबंबाळ. बरं की नाही? ते मी एकदा सासऱ्याची गोष्ट सांगितली ना मला. सासरा आसक्त असतो ना आपल्या घरादारावरती. आज काही नवीन भक्त आलेत, आपण जरा रिपीट करूया. आसक्ती कुठे घेऊन जाते माणसाला ते. एक व्यक्ती असतो आपल्या घरादारावरती, कुटुंबावरती खूप आसक्त असतो, खूप आसक्त. मग त्याला मुलं बाळं होतात आणि मग काय होतं, तो एक दिवस गतप्राण होऊन मरतो. तर घरामध्ये आसक्त असल्यामुळे त्याला त्याच घरात एका कुत्र्याचा जन्म मिळतो. काय मिळतो? आसक्त. पुण्यकर्म काय केलं नव्हतं, नुसती घरावरती आसक्ती. मग राखणदार कुत्रा झाला. कुत्रा झाला तर सुनबाई आलेली असते घरात आणि नातू झालेला असतो. हा खुश असतो, त्याचे मला नातू झाला. आणि हा कुत्रा बाहेर अंगणात असतो सोडलेला. आणि एक दिवस कुत्रा राखण चांगली करतो म्हणून सुनबाई पण अंगणात लेकराला सोडलं होतं. पूर्वीची गोष्ट आहे. आणि सुनबाई गडा घेऊन मातीचा घेऊन गेली पाणी आणायला लांब. तर ती पाणी आणायला गेली, घरात कोणीच नाही. आणि त्याबरोबर एक मुंगूस आला अंगणामध्ये. आणि ते मुंगूस आल्यावर कुत्रा मुंगूस काय की ना, बाळ तिकडे रांगते, बाळाच्या दिशेने जाऊ लागलं मुंगूस. आता कुत्र्याला वाटलं माझ्या नातूला खाणार, बरोबर की नाही? त्याबरोबर कुत्रा गेला, झडप घातली आणि त्या मुंगसाचे 2 तुकडे केले आणि त्याचं सगळं काय सकाळची न्यारी भागून टाकली. टेन्शन नाही. मस्त असं तोंड बिंड असं लाल झालं, रक्त लागून म्हणजे जिबळ्या चाटत बसला असं कर राखण कर नातवाची. नातू असं जरासा त्या उसरीच्या असा इकडच्या बाजूला गेला होता रांगत. तर ही सुनबाई आली घडे घेऊन, एक इकडे एक डोक्यावरती. आणि बघितलं तर कुत्रा आला शेपटी हलवत, मी किती सुंदर काम केलं आहे दाखवायला. बघितलं त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आणि पोरगं पण आजूबाजूला कुठे दिसेना. हिच्या डोळ्यात पाल चुकली. अरे या कुत्र्यानं माझ्या पोराला खाल्लं की काय. आणि तिनं जो आक्रोश फोडला, तो डोक्याचा घडा घेतला, पहिला धडामकंड डोक्यात घातला कुत्र्याच्या. त्याबरोबर हा बिचारा गतप्राण होऊन रक्ताची उलटी करून तिथंच पडला. आणि मग दुसरा घडा खाली ठेवून इकडे तिकडे जरा धावली. आक्रोश दिसलं तर बाळ तिकडे दिसलं, पण इकडं हा कुत्रा कोण? सासरा. कोण? सासरा. तर अशी गत होते. भौतिक आसक्ती जी आहे ती माणसाला असं अधःपतन करवते. आसक्ती सोडा आणि भगवंतांच्या प्रेममय भक्तीमध्ये जीवन समर्पित करा. मग भगवंत निश्चित वचन देतात की ते तुमचं परम कल्याण करतील. नाही तर मग किती सिद्धी आणि किती काय प्राप्त होऊ दे, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. तुम्ही भोग करण्यासाठी तपश्चर्या करा, सिद्धी प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करा, नाही तर मुक्तीत प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करा, सगळे अशांत. कृष्ण भक्त निष्काम अतैव शांत. जो कृष्ण भक्त आहे तो निष्काम असतो. त्याला स्वतःसाठी कसलीच अपेक्षा नसते, आशा नसते, आकांक्षा नसते, काय नसते. त्याला माहीत असतं की माझे भगवंत माझं रक्षण करणार. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या भगवंतांच्या वचनावरती त्याचा दृढ विश्वास असतो. भगवंताने वचन दिलेलं आहे शास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये, की जो अनन्य भक्तिभावानं माझं भजन करेल त्याच्या सगळ्या गरजा मी पूर्ण करेन आणि त्याच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करेन. तर इथं बिचारा हा सासरा रक्षण करत होता, पण सुनबाईला वाटलं की ह्यानं आपल्या पोराला खाल्लं म्हणून त्याचा कपाळ मोक्ष करून बिचारा ठार झाला. पुढचा जन्म कोणता मिळाला असेल काय माहिती. ते कैलास बाबाची गोष्ट पण एक तशीच आहे, प्रभूजींनी मागे सांगितली. रमेश बाबा, कैलास बाबा, अशा गोष्टी अनेक आहेत. हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात की ही आसक्ती सोडा कुटुंबावरची. कर्तव्यबुद्धीनं कर्म करा, पण आसक्त राहू नका. शक्य आहे का शक्य नाही आहे. प्रभुपाद स्पष्ट सांगितले त्याच कोर्टमध्ये की मी माझ्या पत्नीची, मुलाबाळांची, उदरनिर्वाहाची सगळी सोय करून मग संन्यास घेतला. असेच नाही सोडून पळाले घर. तत्पूर्वी त्यांची बायको त्यांना बोलत नव्हती, तोच असं नाही बोलत होती ना, त्याच्यापूर्वी पण बोलत होती. आजचा विषय पहाटेचा चहावरनं झाला, त्याच्यावरची पूर्वीचे विषय वेगळ्या कारणावरनं झाले असतील. बोलत नव्हती असं नाही, तो अधिकार आहे स्त्रीचा, तुमचा नाही. तुम्ही सहन करायला शिकलं पाहिजे.
सहन करणे हा आपला अधिकार आहे. मग सगळ्याची तरतूद झाल्यानंतर प्रभुपाद मग बाहेर पडले घरात. 55व्या वर्षी मग संन्यास घेतला. आलं लक्षात ना. सगळं बघितलं. आता मुलं बाळं सगळी मोठी झाली आहेत, सगळ्यांची व्यवस्था लावलेली आहे चोख. आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे कुटुंबाप्रती, पण यात आसक्त असता कामा नये. तर पुढे बघितलं तर लक्ष्मण म्हणतोय हाच तो राक्षस असेल ज्यानं सीतामाईनं खाल्लं असेल. पण इथं काय आहे चाललंय, आगे परा गिदपती देखा सुमिरत राम चरण जिन्न रेखा. आणि त्याने बघितलं पुढे घृदपती जटायू पडलेले आहेत रक्तबंबाळ, आणि थोडंसं श्वास चाललाय कारण पूर्ण रक्त वाहत आहे. हजारो बाण लागलेले आहेत आणि ते काय करतायत अशा अवस्थेमध्ये सुमिरत राम चरण जिन्न रेखा. काय स्मरण करतायत, प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणचिन्हांवरती ध्यान लावून बसलेत. कोणत्या कोणत्या रेखा आहेत, चिन्ह आहे, ध्वज आहे, अंकुश आहे, कलश आहे, पर्वत आहे, शंख आहे, कमल आहे, जव आहे, विजय पताका आहे. ह्या भगवंतांच्या चरणचिन्हांवरती ध्यान लावून बसलेत. कोण? जटायू. ह्या अवस्थेमध्ये ही भक्ती आहे. कर सरोज सिर पर सेऊ कृपा सिंधु रघुबीरा निरखी राम छबी धाम मुख बिगत भई सब पीरा. आणि कृपा सागर प्रभू श्री रामचंद्र आपल्या करकमलाने त्यांना स्पर्श केले. म्हणाले लक्ष्मण नाही, तू जसा विचार करतोयस तसं नाही आहे. भगवंत आपल्या भक्ताला लीलया ओळखतात. लक्षात ना, भगवंतांना कोणत्या मध्यस्थाची गरज पडत नाही. जो विशुद्ध भावाचा भक्त आहे, भगवंत लीलया त्याला आपला भक्त आहे ते बरोबर ओळखतात. आज मी एक प्युअर डिओटीवरती टाकलं. याच्यातलं शेवटचं लाईन जराची कळायला अवघड आहे, पण त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे, जो विशुद्ध भगवंताचा भक्त आहे भगवंत त्याला बरोबर ओळखतात. तर आपलं करकमळ जटायूच्या मस्तकावर ठेवलं आणि निरखी राम छबी धाम मुख बिगत भई सब पीरा. आणि जे जटायूनं प्रभू श्रीरामांचं सुंदर मुखाचं अवलोकन करू लागले तसं सगळी पीडा त्यांची काय झाली, नष्ट झाली. तब कह गीध बचन धरि धीरा सुनहु राम भंजन भव भीरा. नाथ दसानन यह गति कीनी ते खल जनक सुता हरि लीनी. त्यानंतर मग जटायू धीर धरून वचन बोलू लागले. हे म्हणाले, हे प्रभू श्रीराम सुनहु राम भंजन भवभीरा. म्हणजे भंजन भवभीरा, भव महारोगाचं भंजन करून टाकणारे हे प्रभू श्रीराम, जन्म मृत्यू जरावधी चक्राचं भंजन करून टाकणारे हे प्रभू श्रीराम. काय वर्णन आहे बघा भगवंतांच्या नावाचं. भव महासागराचं भंजन करून टाकणारे, भंजन म्हणजे नाश, जन्म मृत्यू जरावधी चक्राचा नाश करून टाकणारे हे प्रभू. नाथ दशानन यह गती किन्ना. ही माझी जी दशा आहे ती कोणी केली? दशानन रावणानं केली. आणि तेही खल जनक सुता हरिलींना. आणि त्याच दुष्टानं काय केलं? जानकीजींचं हरण केलेलं आहे. लय दक्षिण दिसी गय गोसाई बिलपती अति कुररी की नाई. दरस लागी प्रभु राखे प्राणा चलन चाहता बकृपा निधाना. तर हे गोसाई, हे प्रभू, तो रावण तिला घेऊन दक्षिण दिशेनं गेलाय आकाशमार्गे. आणि सीताजी म्हणजे इथं शब्द आलाय कुररी, म्हणजे अत्यंत दुःखपूर्ण असं काय करते, अत्यंत विलाप करत होती. हे प्रभो दरस लागी प्रभू राखेव प्राणा. आणि हे प्रभो, तुमच्या दर्शनासाठीच मी माझे प्राण धरून ठेवले होते, की मला माहीत होतं तुम्ही सीतेचा शोध घेण्यासाठी ह्या वाटेत निश्चित याल आणि तुमचं दर्शन मला होईल म्हणून हे प्रभू. आणि तुम्हाला ही बातमी पण द्यायची होती ना, म्हणून मी माझे प्राण हे धरून ठेवले होते. तत्पूर्वी एक सुंदर गोष्ट घडली होती जी वाल्मिकी रामायणामध्ये आली, मला आत्ता आठवली ती सांगतो. जसे प्रभू श्रीरामचंद्र गोदावरी तटी आले
आणि ते सगळ्यांना लता पत्ता वृक्षवेलींना पशुपक्ष्यांना विचारू लागले आणि मग विलाप करत गोदावरीच्या एका शिळेवरती बसले. तर तेवढ्या तिथं काही एक सुकोमल हरणांचा कळप एक आला, ज्याच्यामध्ये लहान लहान बछडी हरणं होती. तर राम इतरांना विचारतायत तसे त्यांना पण विचारू लागले विलाप करून, हे मृगानो, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलं का, कुठे गेली ती? मला असं वाटतंय की तुम्हाला ती निश्चित माहिती आहे. आणि ह्या सगळ्याने पशुपक्ष्याने ते पाहिलं होतं दृश्य, बरोबर की नाही? त्याबरोबर ती हरणं सगळी पहिली आकाशाकडे बघितली अशी. लक्ष्मण पण पाहतायत. पहिली अशी आकाशाकडे बघितली आणि मग त्याने काय केलं, असं दक्षिण दिशेकडे तोंड केलं. त्याबरोबर राम म्हणाले, लक्ष्मण, सीतामाईला दक्षिण दिशेच्या कोणीतरी नक्की घेऊन गेलेलं आहे. आणि मग हे दक्षिण दिशेच्या दिशेनं आले. मग त्यावेळेला त्यांना हे सगळं दिसलं. तर लय दक्षिण दिशी गयो गोसाई, हे दक्षिण दिशेचं आल्यानंतर मला ते आठवलं. तर हे तुमचं दर्शन होईल ह्याच आशेनं मी काय माझे प्राण रोखून ठेवले होते. हे कृपानिधान चलन चहत अब कृपानिधाना. आता माझी निघायची वेळ झालेली आहे प्रभू, मी आता तुमचा निरोप घेतो. राम कहा तनु राखहु ताता, मुख मुस्काई कहिते ही बाता, जाकर नाम मरत मुख आवा, अधमहु मुकुत होई श्रुती गावा. प्रभू श्रीरामचंद्र सांगतात, हे तात तुमचं शरीर धारण करून ठेवा. तेव्हा हसून जटायू काय सांगतात बघा, मरताना ज्या कर नाम मर्त मुखावा, मरताना ज्या प्रभूचं नाव मुखात आल्यानंतर जर मोक्ष मिळतो ते साक्षात प्रभू माझ्या आज समोर ठाकलेले आहेत. अधमहु मुक्त होई श्रुती गावा. तर केवळ मुखामध्ये मरताना जरी अधम जरी व्यक्ती असला तरी तो मुक्त होऊन जातो असं वेद गातात. अधमहु मुकुत होई श्रुती गावा. श्रुती म्हणजे वेद गातात. सो मम लोचन गोचर आगे, सो मम लोचन गोचर आगे, राखो देहनाथ के ही खागे, जल भरी नयन कहि रघुराई, तात कर्म निजने गति पाई. सो मम लोचन गोचर आहे. अरे ज्या भगवंतांचं केवळ मरताना नाव अधम माणसानं जरी घेतलं तरी त्याला मुक्ती प्राप्त होते, ते साक्षात प्रभू. सो मम लोचन गोचर आहे. माझ्या नयनांच्या समोर काय होतंय, मला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन होतंय. राखो देहनाथ केही खागे. आणि मग हे नाथ, मग असं होत असताना मी माझा देह का राखावं बरं? ज्यांचं केवळ नाव मुखामध्ये आलं तरी मोक्ष प्राप्ती होते ते साक्षात तुम्ही माझ्या समोर आहात. आणि मी आता प्राण त्याग करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आणि हे सगळ्यात जबरदस्त साफल्य आहे माझ्या आजपर्यंतच्या जीविताचं. आणि मी आता प्राण का राखावं बरं? जल भरी नयन कहि रघुराई. आणि त्यावेळेला नेत्रामध्ये जळ आणून प्रभू श्रीरामचंद्र बोलतायत. कारण प्रभू श्रीरामचंद्रांनी जाणलं जे काय कृत्य जटायूने केलं होतं त्यांच्यासाठी ते नयनामध्ये नेत्रामध्ये आसू आणून प्रभू श्रीरामचंद्र बोलतायत, हे तात तात कर्म निज ते गतिपाई. हे तात तुम्ही अतिशय जबरदस्त असं कर्म केलेलं आहे. आणि त्या कर्माचं श्रेष्ठत्व एवढं आहे महान की त्या कर्मामुळेच तुम्हाला ही अशी दुर्लभ अशी गती काय होते आज प्राप्त होते. पुढे सांगतायत बघा, खूप सुंदर वचन आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं. आणि भगवंत सांगू लागले, परहित बस जिनके मन माही, तिन्ह कहू जग दुर्लभ कछु नाही. काय सांगतात भगवंत? परहित बस जिनके मन माही. इतरांचं हित करणं हेच ज्यांच्या हृदयामध्ये सदैव बिंबत असतं, वास करत असतं की सारखं मला काय करायचंय, सगळ्या ह्या दुःखी जनांचं कल्याण करायचं आहे. बस हे ज्यांच्या हृदयामध्ये असतं. तीन कहू जग दुर्लभ कछु नाही. त्यांच्यासाठी या जगामध्ये दुर्लभ काहीच नाही, काहीच नाही दुर्लभ. तनु तजितात जाऊ मम धामा, देव काह तुम पूर्ण कामा. मग भगवंताने त्यांना अतिशय दुर्लभ अशी गती देऊन टाकली. काय म्हणाले? तनु तजी तात जाहू मम धामा. हे तात म्हणजे वडील, वडिलांची उपाधी दिली त्यांना जटायूंना. कारण आणि म्हणाले की तुम्ही आता हे शरीर देह त्याग करून कुठे जावा, मम धामा जावा. कुठे जावा?
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम मम. साकेतमध्ये जावा. ह्या पृथ्वी तलावरील भगवंतांच्या धामाला अयोध्या म्हणतात. आणि जे आध्यात्मिक वैकुंठ लोक आहेत तिथे भगवंतांच्या अयोध्येला काय म्हणतात? साकेत म्हणतात. की जिथं गेलेला व्यक्ती पुन्हा फिरून इकडे येत नाही. मम धामा, असं माझं धाम आहे जे स्वयंप्रकाशी आहे. अशा माझ्या त्या परमधामाला तुम्ही जावा. आता देव का तुम पूर्ण कामा, मी तुम्हाला काय देऊ शकतो? तुम्ही पूर्ण काम आहात, तुम्ही सगळं काय प्राप्त केलेलं आहे, त्यामुळे मी वेगळं काय देऊ तुम्हाला? इथं आपल्याला गोपींच्या लीलेमध्ये पण हे दिसतं की भगवंत त्यांच्या प्रेमावरती एवढे संतुष्ट होतात की ते म्हणतात, हे गोपींनो, मी तुमच्या प्रेमाचा कधीच ऋणी होऊ शकत नाही, मी तुमची परतफेड कधीच करू शकत नाही. तेच भाव इथं प्रभू श्रीरामचंद्र जटायूला सांगतायत की तुम्ही पूर्ण कामात, मी तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे. तुम्ही काय करा, मम धामा जावा. पण एक गोष्ट सांगतायत, तिथं गेलात की तिथे माझे पिताश्री आहेत दशरथ महाराज, तिथं जाऊन एक गडबड करू नका. काय करू नका? खूप सुंदर आहे वर्णन बघा. सीता हरण तात जनी कहू पितासन जाई. तिथं गेल्यानंतर सीतामाईचं हरण झालं हे जाऊन माझ्या पिताजींना सांगू नका. का सांगू नका? पुढे काय सांगतायत, जो मै रामत कुल सहित कहीही दशानन आई. जर मी खराच तो राम असेल तर स्वतः हा दशानन रावण आपल्या कुळासहित तिथं येईल आणि ते वृत्तांत दशरथ महाराजांना सांगेल. काय सांगतायत रामजी? चुकून तिथं जाऊन सीतामाईंचं हरण झालं इथं हे सांगू नका. ते कार्य कोणाला करू द्या? रावणाला कुळासहित घेऊन करू दे. म्हणजे ह्या रावणाचा मी निपात करणार हे इथं भगवंताने काय करून टाकलं? घोषित करून टाकलं. गीध देह तजी धरी हरी रूपा, भूषण बहुपट पीत अनुपा, श्यामगात विशाल भुजचारी, स्तुती करत नयन भरी बारी. गीध देह तजी धरी हरिरूपा म्हणजे त्यांना सारूप्य मुक्ती प्राप्त झाली. भगवंतांनी त्यांना कोणती मुक्ती दिली? सारूप्य मुक्ती दिली आणि सालोक्य मुक्ती पण दिली. बरोबर की नाही? स्वतःच्या धामाला पाठवलं आणि स्वतःसारखाच देह दिला. शंखचक्र गदा पद्मधारी आणि कसं रूप आहे? श्याम, घननीळ श्याम सुंदर रूप आहे. आणि असं सुंदर दिव्य रूप धारण करून आणि नयनामध्ये जल भरून आता जटायू भगवंतांची स्तुती करू लागले. भगवंत कसे कृपाळू आहेत. तर इथं मायावादी म्हणू शकतील की जटायूला सुद्धा काय बनले? जटायू हरी बनले नाही. ह्याच्या पुढचे श्लोक अभ्यासात कळतं की जटायू जटायूच होते. कारण नाहीतर त्यांनी रामांची स्तुती केली नसती आणि मग रामाने पण सांगितलं नसतं तिथं दशरथ कोण आहेत? माझे पिताश्री आहेत. तिथं दशरथ पण तिथे गेल्यानंतर रामच झाले असते ना. बरोबर की नाही? हे मायावादी छलकपटी असतात. त्यामुळे तुम राम मै राम, आयाराम गयाराम. आयाराम गयारामच्या नादाला लागायचं नाही. गौरांग प्रभूजी एक सुंदर गोष्ट सांगितली होती मला बऱ्याच वर्षापूर्वी, मला आठवते प्रवचनामध्ये. रेल्वेतल्या चायवाल्याची गोष्ट सांगितली होती. हे मायावादी लोक हे असे असतात ना, ते त्यांच्याकडे एखादा आला व्यक्ती की तो समजा शंकराचा भक्त असेल, त्यांना असं वाटलं ना, तर मग ते शंकराचंच महात्म्य सांगणार त्याला. तो रामाचा भक्त आहे असं वाटलं तर राम 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 सांगणार. हनुमानचा भक्त वाटलं हनुमान 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 सांगणार. दुर्गादेवी भक्त दुर्गादेवी दुर्गा. धड एकही सांगणार नाही, कारण त्यांनाच माहीत नसतं. ते रेल्वेतल्या चायवाल्याची गोष्ट सांगत होती गौरंग प्रभूजी. रेल्वेतले चायवाले बदमाश असतात. तो एक डब्यामध्ये येतो चायवाला, चाय 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 चाय. एक लांबून त्याला तिकडच्या बोगीत नाव देतो. कॉफी आहे काय? कॉफी आहे काय? तो हा चायचीच किटली याच्यावर, कॉफी 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 कॉफी. इकडं आला कॉफी, हां कॉफी ओतला दिला आणि पळाला. पण इकडे ह्याला पिल्यानंतर कळली ती चाय होती. हे मायावादी लोक हे असे असतात, त्यांच्या नादाला लागायचं नाही. तुम्हाला वाटेल ते देतात आपल्याला काहीतरी, पण ते हे अशा भूलतापा देतात बस, बाकी काय देत नाहीत. आणि तुमचा वेळ आणि तुमचा जन्म नष्ट होऊन जाईल. त्यामुळे ह्या मायावादी लोकांच्या नादी चुकूनही लागायचं नाही. एकलो ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, ह्या वचनाला जर दुसरी तोड असेल तर आणून माझ्यासमोर शास्त्र उभी ठेवा. भगवान श्रीकृष्णच परमेश्वर आहेत, ह्या वचनाला शास्त्रांच्या जर तुमच्याकडे तोड असेल कोणाकडे तर आणून शास्त्र समोर ठेवा, मग बघूया, मग बोलूया. अन्यथा ह्याला भगवान त्याला भगवान त्याला भगवान बोलू नका.
ह्या दुनियेत भगवान श्रीकृष्ण सोडले तर दुसरं कोणी भगवान नाही आहेत. आणि भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण एकच आहेत. श्रीकृष्णांचं चतुर्थ विवाहातलं रूप म्हणजे प्रभू श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम रूप भगवंतांचं म्हणजे श्रीराम आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर मग सुंदर चक्रधारी शंखचक्र गदा पद्मरूप धारण केलं जटायूनं आणि मग तो भगवंतांचं स्तुतिगान करू लागला. हे रामजी, तुमचा जय जयकार असो. तुमचं रूप अनुपम आहे. तुम्ही निर्गुण आहात, सगुण आहात, सत्य आहात, गुणांची खाण आहात. आणि 10 मुखवाल्या रावणाचं आणि प्रचंड भुजांचं त्याच्या खंडन करण्यासाठी प्रचंड बाण असे धारण करणारे तुम्ही आहात. आणि पृथ्वीची शोभा वाढवणारे आहात. जलयुक्त मेघांसमान तुमचं श्याम वर्ण शरीर आहे आणि कमळासमान तुमचं मुख आहे. आणि कमळासमानच तुमचे काय आहेत, सुंदर विशाल नेत्र आहेत, विशाल भुजा आहेत. आणि भवभयसुद्धा पळून लावणारे प्रभू श्रीराम, तुम्हाला माझा दंडवत नमस्कार. तुम्ही अपरिमित बलवाले आहात, अनादि आहात, अजन्म आहात, अव्यक्त आहात, निराकार आहात, एक आहात, अगोचर आहात, अलक्ष आहात, गोविंद आहात, इंद्रियांच्या अतीत आहात, जन्म मरण सुख दुःख हर्ष शोकादी यांच्या द्वंद्वांचं हरण करणारे आहात, द्वंद्वारी मुक्ता सुख दुःख संज्ञेर. आणि विज्ञानाची घनमूर्ती आहात, पृथ्वीचे आधार आहात. आणि जे संत राम मंत्राचा जप करतात त्या सेवकांच्या मनाला तुम्ही आनंद देणारे आहात. तर हे प्रभू, तुम्हाला माझा नित्य नमस्कार. श्रुतीसुद्धा ज्यांचं निरंतर गायन करतात, ब्रह्मव्यापक निर्विकार जन्मरहित सांगून गुणगान करतात, मुनी ज्यांच्यावरती ध्यान लावतात, ज्ञान वैराग्य योग आदी ज्या साधनांचं तपश्चर्या करून तुम्हाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. तर हे करुणाकंद आणि हे शोभायमान भगवान श्रीराम, तुम्ही स्वतः माझ्यासमोर प्रकट झालात. आणि तुमची ही छबी कोटी कोटी कामदेवांना पण लाजविणारी अशी आहे. तर माझ्या हृदय कमलामध्ये तुम्ही भ्रमरूपी काय करताय, वास करता आहेत. आणि त्यामुळे मी गदगद होऊन गेलो आहे. असं सुंदर वर्णन आहे भगवंतांच्या स्वामित्वाचं. पुढे सांगतायत तुम्ही 3 लोकांचे स्वामी आहात. तर असे माझ्या हृदयामध्ये पण तुम्ही काय करा, नित्य वास करा. आणि पुढे सांगतायत ज्यांची कीर्ती मम ऊर बसवू सो समन संस्कृती जासू कीर्ती पावनी. म्हणजे ज्यांची पवित्र कीर्ती जरी गुणगान केली तरी आवागमन नष्ट होऊन जातं. म्हणजे काय, पुन्हा जन्माचा फेरा नष्ट होऊन जातो. अबिरल भगती मागी बर गीत गयो हरिधामा तेही की क्रिया जथोचित निज कर किन्ही रामा. आणि एकच मागणं मागितलं. जर ते मुक्ती मिळाल्यानंतर राम झाले असते तर हे मागणं कशाला मागितलं असतं, तुलसीदासांनी कशाला लिहिलं असतं, काय मागितलं मागणं, अबिरल भगती मागी, तुमच्या चरणाप्रती मला काय भेटू दे, निश्चल भक्ती भेटू दे, गीत गयू हरिधामा. आणि असं मागून जटायू कुठे गेले, हरिधामाला गेले. आणि इथं जे त्यांचं पार्थिव राहिलं शरीर, तेही की क्रिया जथोजित निज कर किन्ही रामा. विचार करा, स्वतःचा बाप मेला त्याचं कार्य करू शकले नाहीत भगवंत, पण ह्या जटायूचं कार्य स्वतः हाताने उचललं भगवंतानी जटायूला. आणि तो कोणता, गिधाड, म्हणजे मांस भक्षण करणारा, तो पण मेलेल्या जनावरांचं मांस भक्षण करणारा, शूद्राति शूद्र, पक्षामध्ये पण शूद्र असा पक्षी होता. अशा शूद्रातिशूद्र पक्षाचं पार्थिव भगवंतानी स्वतः लीलया उचललं प्रेमानं. म्हणून भगवंत जातपात बघत नाहीत, आलं लक्षात ना. पक्षामध्ये पण सगळ्यात खराब पक्षी कोण, जटायू गिधाड. त्याचं पण ते मृत पार्थिव भगवंताने असं प्रेमानं छातीशी कवटाळलं. लक्ष्मणाला सांगितलं, हे लक्ष्मण चितारच. आणि तेही की क्रिया यथोचित निज कर किन्ही रामा, स्वतःच्या कराने त्याची यथोचित क्रिया केली. दाह कर्म आदी सगळ्या क्रिया केल्या. पुढे सांगतायत बघा, कोमल चित ती दीन दयाला
कारण बिन रघुनाथ कृपाला, गिदाधम खग आमिष भोगी, घी गती दिनी जो जाचत जोगी। कोमल चित अति दीनदयाला, भगवान श्रीरामचंद्रांचं चित्त एवढं कोमल आहे, एवढे दीनदयाळू आहेत की कारण बिनु रघुनाथ कृपाला, कोणतंही कारण नसताना सुद्धा अकारण कृपा देणारे भगवंत आहेत। कारण असायची गरज नाहीये तुमच्यावर कृपा करण्यासाठी, कोणतंही कारण नसताना अकारण कृपा वाटणारे कोण आहेत? भगवंत आहेत। गीध अधम खग आमिष भोगी, गीध म्हणजे हा अधम पक्षी आहे, खग म्हणजे खगा म्हणजे पक्षातला सुद्धा अधम पक्षी, जो मांसाहारी पक्षी गीध, ते पण कुजलेलं मांस खाणारा पक्षी, त्याला गती दिननी जो जाचत जोगी, जे लाखो लाखो वर्ष तपश्चर्या करून जे योगी गती मागतायत आणि जी ज्यांना दुर्लभ गती आहे, अशी गती कोणाला दिली? प्रभू श्रीरामचंद्रांनी ह्या अधम अशा पक्षाला दिली। पक्ष्यांच्या जातीमध्ये सुद्धा अधम, जीवाला अतिशय दुर्लभ, जी योग्यांना पण दुर्लभ आहे अशी गती दिली। पुढे भगवान शंकर स्वतः सांगतायत उमेला बघा पार्वतीला, सुनहु माते लोग अभागी, हरितजी होई विषय अनुरागी, पुनिसित ही खोजत दौ भाई, चले बिलोकत बन बहुताई। खूप सुंदर वचन सांगतायत भगवान शंकर पार्वती देवीला। काय सांगतायत? सुनहु उमा ते लोग अभागी, हे उमे हे पार्वती ऐक, ते लोग अभागी आहेत। कोणते लोग? हरी तजी होई विषय अनुरागी, जे भगवान श्रीकृष्ण श्रीरामांचा त्याग करून, त्यांच्या भक्तीचा त्याग करून काय विषयाच्या मागे वेडे आहेत, इंद्रिय भोगाच्या मागे वेडे आहेत, ते लोग अभागी आहेत असं जाण। मग तुम्ही भले भगवान शंकराचे भक्त असला तरी तुम्ही त्या अभाग्याच्याच कॅटेगरीत येता। जे लोक भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्णांची भक्ती त्यागून केवळ आणि केवळ विषय इंद्रियांची पूर्तता व्हावी म्हणून इतर देवी देवतांकडे जातात, इन्क्लुडिंग भगवान शंकर, हे सगळे लोक काय आहेत? अभागी आहेत। लिस्ट घेऊन जातात, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, माझं काय हे होऊ दे, कल्याण होऊ दे, दुसऱ्याचं वाईट होऊ दे, माझ्याकडे पण येतात म्हणतात भगवान शंकर। हे सगळे लोक अभागी आहेत, हे मूर्ख लोक आहेत, अभागी, भाग्यहीन, काय अभद्र आहेत। त्यांचं कधीच भद्र होणार नाही। ज्या लोकांनी मनुष्य जन्म मिळाल्याने सुद्धा राम आणि कृष्णाचं भजन केलं नाही, मनुष्य जीवन पाया राधा कृष्ण ना भाजिया, जानिया शुनिया विष खाईनु। या गीतामध्ये पण तेच सांगितलंय, मनुष्य जन्म प्राप्त करून जर तुम्ही राधाकृष्णाचं भजन नाही केलं तर जाणून बुजून तुम्ही काय खाताय? विष प्राशन करताय। विष प्राशन केल्यानंतर तो मृत्यू, आणि मृत्यू आल्यानंतर जावं लागतं नरकात। तर इंद्रिय भोगाचं विष खायचं आता सोडून द्या, आणि मग पुनी सीतई खोजत दो भाई, चले बिलोकत बन बहुताही। आणि अशा प्रकारे पुन्हा दोघं भाऊ राम लक्ष्मण विलाप करत त्या घनघोर अरण्यामध्ये दक्षिण दिशेच्या दिशेनं प्रयाण केले। आणि त्याची पुढची कथा आपण पुढच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्री रामचरितमानस की, श्रीमद् वाल्मीकि रामायण की, निताय गौर प्रेमानंदे, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय हो।